रसिको, आपण ऐकत आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे कार्यक्रम 107.4 मेगाहर्ट्झवर. रंगीत काचांच्या संघर्षातून नवनवीन आकृत्या निर्माण होतात, ज्या विलक्षण सुंदर दिसतात. कॅलिडोस्कोप या मुलाखतींच्या शृंखलेत अशाच व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांनी प्रयत्नपूर्वक कष्टानं नव्या वाटा, नव्या जाणीवा निर्माण केल्या आणि समाजाला योगदान दिलं. पुण्यामध्ये राहून आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लोकांचा हा प्रवास फारच रंजक आहे आणि हा प्रवास आपल्यासमोर उलगडून दाखवला आहे अपर्णा डोळे यांनी. कॅलिडोस्कोप मालिकेच्या 26व्या भागात आज आपण ऐकणार आहोत प्रसिद्ध वॉलपेंट आर्टिस्ट आणि रंगजा या ग्रुपच्या संस्थापिका आभा भागवत यांना, आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे अपर्णा डोळे यांनी. ऐकूया तर. करतो विचार हटके, शोधतो नव्या वाटा, सोबत घेऊन चालतो फूल सोवा काटा. सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, खुद पर भरोसा रखोगे खुदा भी साथ देगा. नशिबाला आव्हान दे, खरी कसोटी लागते, निरंतर ध्यास घेता शिखर गाठता येते. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिसी मानवा. खरंच किती अर्थपूर्ण शब्द आहेत ना. श्रोते हो, आज विद्यावाणीच्या कॅलिडोस्कोप कार्यक्रमामध्ये हे शब्द जगणारी, चराचरावर मनापासून प्रेम करणारी, निसर्गाला जपणारी अशी एक खास व्यक्ती आलेली आहे. स्वागत करूया आभा भागवत हिचं. नमस्कार आभाताई. नमस्ते. खरं तर ओंकारेश्वराच्या काठावरून जाताना अचानक काही सुंदर चित्र लक्ष वेधू लागली आणि तेव्हाच मनात यायचं की हे कोणी केलं असेल, म्हणजे हे कॉर्पोरेशनचं काही नवीन काम सुरू झालंय का, किंवा हे काय आहे, हे कोण करते. कारण एरवी वासामुळे तिकडे बघणंही शक्य नसायचं, पण ते सुंदर सुंदर चित्रांमुळे अशी की हे काय केलंय पेंट असं सहज बघितलं जायचं तिकडे. आणि मग हळूहळू फेसबुकच्या माध्यमातून तुमची ओळख होत गेली आणि आज खरं तर भेटीचा योग आला. मला असं वाटतं मी तुम्हाला तिथे विचारलं होतं की आभाताई मला तुम्हाला भेटायचंय आणि मग नंबर काही मिळेल का वगैरे असं, आणि सहज तुम्ही तो दिलात, माझ्याशी किती छान बोलल्या. त्यामुळे मला असं वाटतं की येस, आभा माझी मैत्रीणच आहे. म्हणजे खरं तर आपण आज पहिल्यांदा भेटतोय विद्यावाणीच्या फोरममुळे, पण मला असं अजिबात आत्ता वाटलं नाही की म्हणजे काय म्हणतो ना, ही पहिली भेट आहे. ह्याला कारण थोडंसं असंही असेल की शोभाताईंची ओळख आम्हाला बालभवनमुळे आहे. म्हणजे मी जसं म्हटलं तुम्हाला फोनवर गप्पा मारताना की आम्ही माहेरी जेव्हा मी होते तेव्हा आम्ही बालभवन स्वतः घेतलेलं आहे आणि त्याचं ट्रेनिंग आम्ही बाकायदा गरवारे बालभवनमध्ये येऊन घेतलं. त्यामुळे कसं की ती एक हे माहिती एक तो कुठेतरी हा कनेक्ट आपण म्हणतो ना, तो हा पुढे आला, एक वारसा पुढे आला. आणि म्हणून आज असं वेगळं वाटलं नाही की शोभाताईंचीच मुलगी आभा इथे आलेली असं झालं. शोभाताईंना आम्ही बालभवनमुळे सगळेच जण खूप छान ओळखतो, पण एक आई म्हणून काल त्यांची मला तुझ्याकडून ओळख झाली आभा, आणि मला खरंच खूप खूप छान वाटलं. प्लीज शेअर कर ना तुझं हे बालभवन आमच्या श्रोत्यांशी. माझं बालपण मी अगदी आनंदाने शेअर करते. लहानपण खूप माझं समृद्ध गेलं
असं सांगायला आवडेल मला. आई आणि वडील दोघंही अत्यंत जागरूक असे पालक होते आणि मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघं फार लकी समजतो की आम्हाला असे मस्त आई बाबा मिळाले. आणि खूप असं काही ते रोमॅन्टिसाइज्ड किंवा असं खूप आर्टिफिशियल असं ते नातं नव्हतं. अत्यंत प्रेमाचं होतं. त्यांचा सुद्धा एक दृष्टिकोन असा ओपन होता सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा. मी शाळेमध्ये अजिबात अभ्यासात चांगली नव्हते, गतीच नव्हती, आवड नव्हती अजिबात. मी मांजराशी खेळण्यात रमायचे, चित्र काढण्यात रमायचे आणि गाण्यात रमायचे. आणि माझा भाऊ मात्र स्कॉलर होता. तो बोर्डात आला होता तेव्हा. दरवर्षी त्याला 100 बक्षिसं मिळायची शाळेत. असा तो स्टेजवर उभा राहिलेला असायचा आणि यादी वाचून दाखवत असायचा. इतका तो हुशार आणि स्कॉलरली असा खूप फोकस्ड असा होता. आणि मी मात्र फुलपाखरू होते आणि मला असंख्य गोष्टी करायच्या असायच्या. पण माझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल कॉन्फिडन्स होता. त्यांनी मला असं कधी म्हणलं नाही की का हे बघ तो किती छान अभ्यास करतो तर तूही करायला पाहिजेस. ते मला म्हणायचे की हे बघ तो वेगळ्या पद्धतीचा हुशार आहे, तुझी हुशारी वेगळी आहे, तर तुझी हुशारी कशात आहे ते शोधून काढायला आपण प्रयत्न करूयात. आणि तुला चित्र चांगली जमत असतील तर चित्रकार व्हायचंय का हे तू ठरव. नृत्य चांगलं जमतंय, नृत्य शिकून बघ, गाणं शिकून बघ. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते, शिकत होते. साधारण 4वी-5वीत असतानाच माझं ठरलं की मला चित्रकार व्हायचंय. आणि नृत्य आणि संगीताचे मात्र धडे मी त्यानंतर घ्यायला लागले, उशिरा घ्यायला लागले थोडे. पण चित्रकार व्हायचंय हा फोकस माझा अगदी फर्म होता. कारण थोडंसं मला माझ्या वडिलांच्या करिअर चॉईसमध्ये वाटतं. माझे वडील आर्किटेक्ट होते आणि त्यांच्या लहानपणी पद्धत अशी होती की चांगली चित्र आहेत का मग आर्किटेक्चरला जा. तसं त्यांना आर्किटेक्चरला जावं लागलं होतं. त्यांनी मला अगदी हे मनापासून सांगितलं होतं की तुझी चित्रकला चांगली असेल तर आर्किटेक्चरला प्लीज जाऊ नकोस, तू नक्की चित्रकार हो. आणि मग त्याच दृष्टीने पुढे सुद्धा कॉलेजमध्ये कमर्शियल आर्ट्स आणि फाईन आर्ट्स अशा 2 शाखा असतात. आणि फाईन आर्टला जे जातात ते पेंटिंग्स करतात मोठाली, आणि कमर्शियल आर्ट्सला जातात ते अप्लाइड आर्ट कडे जातात. ते छोट्या प्रकारचं वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग असतं. दोन्ही युजफुल असतं, दोन्ही चांगलं असतं. पण माझ्या वडिलांचा नेहमी असा आग्रह होता आणि मलाही तो पटायचा. म्हणजे असं नव्हतं की त्यांनी म्हणलंय म्हणून मी काही केलं, पण ते असं एक ओपन आम्हाला देऊन ठेवायचे काय समज किंवा ओपिनियन त्यांचा की बघ म्हणजे असं वाटतं की तुला आर्ट्सची आवड आहे तर तू पेंटर व्हायचं असेल तर कमर्शियलला जाऊ नको, त्याचा नाही उपयोग होणार, यू हॅव टू बी अन आर्टिस्ट. म्हणून मी फाईन आर्टला गेले आणि GD आर्ट्स केलं. आणि लहानपणचं एक मला फार विलक्षण गोष्ट अशी अगदी कोरली गेली माझ्या मनावर, ती अशी की माझ्या भावाला खूप अवॉर्ड्स मिळायची. तर आमच्या आईबाबांच्या लक्षात आलं की पण आभामध्येही जे गुण आहेत, अनेक गुण आहेत आणि त्या गुणांना शाळा नाही ओळखू शकत, तर मग पालक म्हणून आपण ते अप्रिशिएट करायला हवेत. आणि मला असं वाटायचंच लहानपणी की त्याला एवढी बक्षिसं मिळतात, मला मात्र बक्षीसच मिळत नाहीत कशात, जी मला पुढेही मिळाली. म्हणजे त्यातलं एक थ्रिल असतं, त्यामुळे ते प्रत्येकाला अनुभवायला येतच आपापल्या क्षेत्रामध्ये. पण तेव्हा त्यांनी आईबाबांनी 2 ट्रॉफीज आम्हाला दिल्या होत्या, सलग 1-2 वर्ष दिल्या होत्या मला वाटतं. म्हणजे असं सिल्वर कप कुठे मिळतो ते शोधून काढलं, त्या दुकानात जाऊन आमच्यामधले अंगभूत गुण काय आहेत असे त्याच्यावरती लिहिलेले होते. मला आठवतंय माझ्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं की तुझ्या खिलाडू वृत्तीबद्दल तुला हा कप देतोय. तर म्हणजे आता मला खरं डोळ्यात पाणी येतंय हे आठवून की एवढं प्रेम करणारे पालक असल्यावरती काय म्हणजे अजून काय पाहिजे. नाही, खरंच भारावल्यासारखं. म्हणजे मी जेव्हा काल ऐकत होते हे सगळं तेव्हा मला खरंच इतकं की म्हणजे अशी आई प्रत्येकाला मिळावी. आई ही प्रत्येकाची छानच असते, चांगलीच असते, पण असं अंतरंग जाणणारी, त्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे काय नक्की ओळखायचं की तिच्यामध्ये नक्की काय चांगलं आहे आणि त्या गोष्टीला आपण म्हणतो ना की पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणारी, किंवा ठीक आहे तिला जे हवं ते करू दे असं म्हणणारी, हा फ्रीडम देणारी आई असे बाबा तुला मिळाले. आणि ना ह्या फ्रीडम मधूनच आत्मविश्वास तुमचा शिल्लक राहतो. नाहीतर चित्रकारांचा जर का तुम्ही विचार केलात ना तर कित्येक मुला-मुलींना लहानपणी इतकं खच्ची केलं जातं की अच्छा चित्र काढायचे त्यात काय एवढं असं म्हणून त्यांची चित्रकला मारली जाते. पण माझ्या आईवडिलांना त्याचं नुसतं कौतुक होतं असं नाही, तर त्याची व्हॅल्यू समजत होती खूप जुन्या काळापासून. आणि म्हणून मी चित्रकार म्हणून टिकून राहिले एवढी वर्ष, नाहीतर मी काहीतरी वेगळं केलं असतं कदाचित.
आणि मला वाटतं तुम्ही जसं म्हणालात की एक काहीतरी चूज करावं लागलं, म्हणजे नृत्यही सुंदर करत होती, गातही छान होती, तर गाणं कुठल्या टाईपचं शिकत होत्या किंवा काय? हो, मी ना भरतनाट्यम शिकत होते माणिकताई अंबिक यांच्याकडे, आणि त्याला साथसंगत करताना मी व्होकल म्युझिक शिकत होते. ते कर्नाटक संगीत होतं. अरे वा, आवडेल मलाही आता ऐकायला. हो, मी अनेक वर्षात गायले नाहीये, पण एक दोन ओळी म्हणायला मलाही आवडेल नक्की. जरूर. महागणपतिं मनसा स्मरामि, महागणपतिं मनसा स्मरामि, महागणपतिं मनसा स्मरामि, महागणपतिं वसिष्ठवामदेवातिवन्दित महागणपतिं मनसा स्मरामि. वा वा, म्हणजे मला आता आभा अय्यर वगैरे असं कुठूनही आभा भागवत गाती असं नाही वाटलं. किती परफेक्ट, म्हणजे त्याचे उच्चारही किती सुंदर. खरंच, म्हणजे मला वाटतं तू गायिकाही एक मोठी गायिकाच नक्कीच झाली असतीस. नाही, खूप गायिकांचा प्रवास खूप वेगळा असतो अगदी, म्हणजे पण तो मला समजू शकतो, याचा मला आनंद आहे. खरंच. अभाताई, लग्नानंतर तू अमेरिकेत गेलीस आणि तिथेही म्हणजे जेव्हा राहिलीस सॅन फ्रान्सिस्कोला वगैरे, तर तेव्हाही तुला असं स्वस्थ नाही बसवलं, कारण ते तर तू आम्हाला सांगशीलच की तिथे सुद्धा तू MFA केलंस. तर तो जो प्रवास आहे तो खूपच सुंदर आहे तुझा, तो ऐकायला आवडेल आम्हाला. लग्नानंतर सुद्धा मला आय वॉज ॲक्च्युली लॉस्ट असं मला आता आठवून असं वाटतं की काय करायचंय नेमकं आपल्याला. छान नवरा मिळाला, लग्न केलं, पुढे काय, लगेच मुलं तर नको होती मला, त्यालाही नको होती. आमचं वय थोडंसं जास्ती होतं असं म्हणायला हरकत नाही, पण तरी आम्ही असं ठरवलं की मला शिकायचं आहे पुढे, उत्तम शिक्षण घ्यायची इच्छा आहे, आणि त्यामुळे मुलं पोस्टपोनच केलेली बेस्ट. त्यामुळे आम्हाला लग्नानंतर 7 वर्षांनी मुलं झाली. आणि त्या काळात मी शिकत होते, मला नोकरी करून बघायची होती माझ्या क्षेत्रामध्ये. अशी सगळी धडपड भरपूर चालू होती. आणि शिवाय आम्ही जगात वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये हिंडलोय. MFA जिथे मी केलं 2 वर्षाचा, तो मला कोर्स करता आला. 2 किंवा 3 वर्ष असं. तिथली शिक्षण पद्धती एवढी वेगळी असते ना की तुम्ही निवडू शकता तुम्हाला किती ड्युरेशनमध्ये कोर्स पूर्ण करायचा आहे. तर मी फास्टेस्ट पॉसिबल केला 2 वर्षामध्ये. आणि सॅन फ्रान्सिस्को इतकं स्वर्गीय शहर आहे ना की कोणाही आर्टिस्टला तिथे गेल्यावर इतकी मजा येते. म्हणजे असे डोंगर आहेत आणि डोंगरावरती वसलेलं आहे शहर, आणि मग समुद्र आहे, आणि तोही इतका युनिक आहे. म्हणजे तुम्ही गेलाही असाल तिथे, फार फार मस्त आहे सॅन फ्रान्सिस्को हे शहर. आणि शहर हेच आमच्या युनिव्हर्सिटीचं कॅम्पस होतं. म्हणजे सॅन फ्रान्सिस्को जागा ही एवढी मोठी अडचण आहे की असं युनिव्हर्सिटी कॅम्पस असं एक डेडिकेटेड नव्हतं, तर शहरभर आमच्या इमारती विखुरलेल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला एक क्लास या स्ट्रीटवर, तर दुसऱ्या क्लाससाठी थोडेसे लांब बसनी प्रवास करून त्या स्ट्रीटवर, कुठे समुद्राकाठी, असे फार फार मजा असायची. आणि शिक्षक तर एवढे विलक्षण होते. म्हणजे चित्रकला कशी शिकवावी किंवा आर्ट्स हा विषयच. म्हणजे तिथे मी ॲनिमेशनमध्ये मास्टर्स केलं, MFA केलं, आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग चित्रकला हा होता. त्यामुळे अतिशय मोठे वर्ल्ड क्लास आर्टिस्टकडनं मला शिकायला मिळालं. झाओमिंग वू म्हणून आमचे एक चायनीज शिक्षक होते, आणि पोर्ट्रेट आर्टिस्ट आहेत ते, जगप्रसिद्ध, अतिशय सुंदर शिकवतात आणि स्वतःही उत्तम चित्र काढतात. व्हॅलरी विन्स्लो म्हणून एक फिगर ड्रॉइंग आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडून मला शिकता आलं. आणि हॉलिवूडमध्ये काम करणारे किंवा ड्रीम वर्क सारख्या स्टुडिओमध्ये काम करणारे जी माणसं होती ती आम्हाला येऊन शिकवायची. त्यामुळे प्रोफेशनल्सनी शिकवणं ह्याला एक वेगळाच दर्जा आहे. म्हणजे भारतात सुद्धा मी नेहमी अशी कंपॅरिझन करून बघते की काय मिळालं मला खरोखर ना. अमेरिकेत एवढं आपण पैसा एवढा खर्च करून शिकतो, तर काही वेगळं मिळालं का? तर असंख्य गोष्टी तिथे मिळतात. शिकवावं कसं हे ते तुम्हाला देतात. प्रोफेशनल प्रॅक्टिसेस असा एक सब्जेक्ट असतो, त्याच्यावरती तुम्ही काम करता. म्हणजे आर्टिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही बाहेर पडणार आहात तेव्हा तुम्हाला प्रोफेशनल म्हणून उत्तम पद्धतीने काम करता येणं हे अपेक्षित आहे, गृहीत आहे तिथे, जे आपल्याकडे घडत नाही अजून. आपल्याकडे अजूनही चाचपडणं, म्हणजे शिक्षकांचंच इतकं चाचपडणं चालू असतं. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की आपल्याकडे अगदी आणण्याजोग्या आहेत त्यांच्या शिक्षणातल्या. तर तो एक अनुभव अमेझिंग होता. म्हणजे मी कधी विसरूच शकत नाही त्यातनं जे मला मिळालंय ते. पण मला असं वाटतं की इथे जे तुम्ही आता म्हणालात की आपल्या इकडे, म्हणजे बरेचदा मी सुद्धा एक शिक्षिका होते, आणि बरेचदा आर्ट्स म्हणजे खूपदा असं होतं की तो पिरियड जो असतो तो मुलांना खूप हवा असतो
शाळेतल्या. आणि जे टीचर्स ज्यांना परीक्षा जवळ आली आणि त्यांना सिलेबस पूर्ण करायचा आहे, काय करायचं आहे, ते तो आर्ट्सचा पिरियड घेतात आणि वर्गात जाऊन ते मुलांना इच्छा नसते पण ते शिकवतात की नाही परीक्षा जवळ आली आहे ना, मग हे चॅप्टर कम्प्लीट करायचं आहे. हे असं इथे घडतं. म्हणजे या अनुषंगाने मला हे बोलावंसं वाटलं की जे भयंकर आहे खरंच आर्ट्सला दुय्यम दर्जा देणं. आणि मुलांच्या लेखी नसतो बरं का दुय्यम नाही, मी तेच म्हटलं की शिक्षकांच्या लेखी अगदी असतो. पण म्हणजे मुलं अशी नर्व्हस व्हायची की हे काय, हे कशाला इंग्लिशची टीचर आली आता, किंवा हे कशाला सायन्सचे टीचर आलेत. आभाताई, भारतात तुम्ही नंतर परत आलात अमेरिकेहून, आणि आल्यानंतर सुद्धा तुम्ही नोकरीत तुमचं मन काही फारसं रमलं नाही, आणि मग त्यातूनच खरं तर आभाच्या व्यक्तिमत्वाच्या नव्या छटा उमटल्या. म्हणजे स्वतःच्या मुलाचं बालपण आणि त्या योगे एकूणच लहान मुलांच्या विश्वात तुम्ही प्रवेश केलात. काय सांगाल त्याबद्दल? खरं मी लहान मुलांना खूप पूर्वीपासून शिकवलेलं होतं. कारण मी कॉलेजमध्ये जायला लागले तेव्हा माझी आई मला म्हणाली होती की तुला जे येतं ते शिकवून पहा छोट्या मुलांना, त्यांना तेही येत नाहीये. त्याच्यामुळे मी बालभवनमध्ये शिकवायचे, मी नृत्यही शिकवायचे आणि चित्रकलाही शिकवायचे. त्यामुळे लहान मूल किती वेगळं असतं हे मी माझ्याच लहानपणी अनुभवलेलं होतं. पण जेव्हा स्वतःचं मूल होतं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की चित्रकलेचा जन्म मला घरातल्या घरात बघायला मिळाला. की एवढंसं ते छोटंसं बाळ आपलं, त्याच्या हातामध्ये रंग आले की काय मस्त रेघोट्या काढतं. आणि तिथे माझी खरी उत्सुकता जागृत झाली की बालचित्रकला ही काहीतरी वेगळी आहे. आणि मग हळूहळू अभ्यास केल्यावरती लक्षात आलं की आपण जी मोठी माणसं चित्र काढतो ती आणि बालचित्रकलाची खरं तर तुलनाच नाहीये. मुलांचं ते एक्सप्रेशन आहे, त्यांची ती भाषा आहे, आणि त्या अनुषंगाने बालचित्रकलेकडे वेगळ्या पद्धतीने बघायची गरज आहे. तोही मी अभ्यास केला. आणि मुलं वाढवत असताना तर फारच, म्हणजे आम्ही काही प्रयोग करू शकलो. त्याच्यातून मला चित्रकार म्हणूनही आणि आई म्हणूनही असं चित्रकलेकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघायला यायला लागलं. वा, म्हणजे मला वाटतं मुलांच्या शाळेत जाता जाताच तुम्ही शाळेमध्ये शिकवायलाही नंतर जाऊ लागलात. तोही अनुभव कसा होता? हो, बरोबर. मी अक्षरनंदनमध्ये माझी मुलं, त्यांना प्रवेश मिळाला. वी वर व्हेरी लकी अबाउट दॅट. खरंच. आणि मग शाळेमध्ये जायला लागल्यावरती विद्याताई ज्या आहेत संस्थापक, त्या मला म्हणल्या की तू मुलांबरोबर एक चित्र काढून बघतेस का शाळेच्या भिंतीवरती. कारण तेव्हा मी भित्तीचित्रांना जेव्हा सुरुवात केली होती आणि मी बालवाडीमध्ये मुलांसाठी एक स्पर्शचित्र तयार केलं होतं. कारण छोटी मुलं नुसती बघत नाहीत, तर त्यांना स्पर्शातून खूप गोष्टी समजतात. म्हणून आम्ही त्याच्यात वेगळी काय काय गोष्टी घातल्या होत्या. एमसील नावाचं एक हे असतं, मटेरियल असतं, त्यांनी काही स्कल्पचर्स केली होती भिंतीवरती. काही शंख, शिंपले, मणी असे लावले होते, ज्याला हात लावायला मुलांना मजा येईल. आणि असं थोडंसं टेक्स्चर त्याला केलं होतं नाईफनी. तर त्याच्यानंतर विद्याताई मला म्हणल्या की तू मुलांबरोबर एक चित्र करून पहा. म्हणून 6वीच्या मुलांबरोबर एक चित्र केलं. आणि त्यानंतर मला सुद्धा ती संकल्पना एवढी आवडली, पार्टिसिपेटरी पेंटिंग, की ज्यांना चित्रकलेचा अनुभव फारसा नाहीये, ज्यांना फारसा कॉन्फिडन्स नाहीये की आपल्याला चित्र काढता येतील, त्यांना बरोबर चित्र काढायला घेणं हा एक माझ्यासाठीच लर्निंग एक्सपिरियन्स झाला. आणि म्हणजे त्यांचे ज्या काही क्षमता आहेत, प्रत्येक जण वेगळ्या पायरीवर असतो चित्रकलेच्या, तर ज्या कुठल्या पायरीवर आहेत त्या पायरीवरची क्षमता वापरून घेऊन ते चित्र सुंदर कसं करता येईल असं थोडंसं मी पुढे एक्सप्लोअर करू शकले. आणि त्यातून ऑब्झर्वेशन्समधूनच मी सुद्धा चित्रकार म्हणून तयार होत गेले. आणि मग नंतर पुढे मी भारतभरात जवळजवळ 350हून जास्त आता भित्तीचित्र केलेली आहेत. अनेक शाळांमध्ये चांगली प्रोजेक्ट्स मला मिळाली. रुरल एरियाजमध्ये गेले, मणिपूर, राजस्थान, कर्नाटक अशा प्रांतांमधल्या शाळांमध्ये जाऊन मी काम करून आले. आणि पुण्यात तर असंख्य ठिकाणी आम्ही करतच असतो. त्यातूनच हळूहळू आम्हाला एक स्ट्रीट आर्टचा ग्रुप स्थापन करावा अशी इच्छा झाली माझ्या मैत्रिणींना आणि मला. आणि त्यातून आम्ही रंगजा नावाचा एक ग्रुप 3 वर्षापूर्वी स्थापन केला. माझ्याच काही मैत्रिणी, त्या सगळ्या ट्रेंड आर्टिस्ट नाही आहेत खरं तर, पण चित्रकलेची गोडी आहे, समज आहे, आणि हळूहळू वाढत जाते ही गोडी जसं काम करू तसं. तर आम्ही सुद्धा एक 25 चित्र आतापर्यंत केलेली आहेत पुण्यामध्ये, आणि ती वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी केलेली आहेत. हो, मी मगाशी म्हटलं मग ते त्याच ग्रुपचं आर्ट आहे का? म्हणजे नदीच्या पात्राच्या कडेला जे काही, ते काय आहे एक्झॅक्टली? हो, कसं सुचलं ते? हो, नदी पात्रात ना माझी मैत्रीण आहे आदिती देवधर म्हणून, ती जीवित नदीचं काम बघते ना. ते 6 डिरेक्टर्स आहेत जीवित नदीचे, 6 जण माझे चांगले मित्र आहेत. तर आदिती आणि मी तिथे एकदा भेटलो ओंकारेश्वराच्या मंदिराजवळ, आणि ती म्हणली की हे बघ ना, ड्रेनेज चेंबर्स किती खराब दिसतात, तर ते आपल्याला पेंट करता येतील का? तर तिचं काम चालूच होतं नदी संदर्भात.
तर तेव्हाच आम्ही रंगजा गट सुरू केला आणि माझ्या रंगजाच्या मैत्रिणींना मी म्हटलं की चला आपण ह्याच्यापासूनच सुरुवात करूयात. आणि ते एवढे आकर्षक झाले, म्हणजे आम्हाला एक वेगळा पृष्ठभाग मिळाल्यासारखं झालं की एरवी तुम्हाला फ्लॅट सरफेसेसवर चित्र काढायला मिळतं, पण असा गोलाकार पृष्ठभाग जे ह्या बाजूनी त्या बाजूचं चित्र दिसत नाही, असं एक वेगळं चॅलेंज आम्हाला आर्टिस्ट म्हणून फार मजा यायला लागली त्याची. आणि मग बरेच चेंबर्स आम्ही रंगवले, ते खूप अप्रिशिएट सुद्धा झालं. आणि त्या अनुषंगाने लोकांचं नदीकडे वेधून घेता येतं का, ह्याच्यासाठी आपली कला कशी वापरता येईल. जर का खराब चित्र असलं तर ते फुलं पानं काढून ठेवतात, ते तसं पाहिलं तर कोणी लक्ष सुद्धा देत नाही. ते नदी पण खराब आणि चित्र पण खराब जातात निघून लोक. पण मग लोकांचं खरंच लक्ष वेधून घेतलं गेलं. आणि काय आहे हे, तुम्ही जसं सुरुवातीला म्हणलात की कोणी बरं केलं असेल, आणि मग त्याच्यातून खूपच अप्रिशिएट तर खूप झालंच. चित्रकाराला तो एक आनंद असतोच कोणी काम अप्रिशिएट केलं की. आणि वेगवेगळी स्टेटमेंट्सही आम्ही करू शकलो त्यातून. म्हणजे नदीवर जिथे जिथे काम चालतं तिथल्या काही स्पॉट्सवरती सुद्धा आम्ही चित्र केली. आणि एरवी नदीपाशी या असं म्हणल्यावरती 10 आणि 15 लोक येतात, ती 200-200 लोक आली चित्राच्या निमित्ताने. आणि मग त्यातली काही जण कायमची जोडली गेली त्या कामाला. तर हे एक फार चांगली अचीव्हमेंट झाली. किंवा SNDT जवळ जो कॅनॉल रोड आहे ना, तिथे आम्ही भारतीय नदी दिवशी 2-3 वर्षापूर्वी तिथे एक पेंटिंग केलं. आणि त्याचं स्टेटमेंट आमचं असंच होतं की जो कॅनॉल तुम्ही गाडून टाकलाय शहरं मोठी करण्याकरता, तिथे खरं नदी वाहायला पाहिजे. आणि मग ती नदी वाहत नाहीये, तिथे कॅनॉल वाहत नाहीये, त्यामुळे पूर येतात. आणि मग पूर आले तरी आपली गैरसोयच होती. तर त्या नदीची आठवण, त्या कॅनॉलची आठवण म्हणून आम्ही नदीचंच एक असं ॲबस्ट्रॅक्ट असं चित्र काढलं. ते म्हणजे मोठ्या मोठ्या चित्रकारांनी पण खूप ते अप्रिशिएट केलं. तर ही फार मला मजेदार गोष्ट वाटायला लागली सगळी रंगजाच्या माध्यमातून, की कुठल्या तरी भिंती ज्या तिथे आहेत असं सुद्धा आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही, त्याच्यावरती आपण सुंदर चित्र काढून अनेक गोष्टी घडवून. ही जी आम्ही त्यांवर चित्र काढतो ना, तेव्हा अगदी श्रीमंत माणसांपासून ते भिकाऱ्यापर्यंत सगळेजण तिथे थांबतात. आणि ती सगळी इंटरॅक्शन एवढी विलक्षण असते. म्हणजे एकदा आम्ही एक चेंबर रंगवत होतो, 3 जणी होतो त्या दिवशी. आणि एक मुलगा असा 12-13 वर्षाचा, माझ्या मोठ्या मुला एवढा असेल, आणि तो आपला तिथे उभा होता शांतपणे. मग आम्ही वर चढून चित्र काढत होतो, तर आम्हाला म्हणला रंग देऊ का तुम्हाला, खालचे उचलून द्यायला लागला. त्या निमित्ताने थोड्याशा गप्पा झाल्या आणि त्यांनी सांगितलं की तो भटकत असतो गावभर असा. आणि त्याला विचारलं आम्ही की मग कुठल्या संस्थेत राहतोस का, आई बाबा कुठे असतात, घर कुठे. तर म्हणलं आई असते ससूनच्या बाहेर, ती कचरा वेचणारी त्याची आई. आणि हा मुलगा दिवसभर भटकत असतो, 12-13 म्हणजे मोठाच झालेला आहे. तर तो स्वतःचं पोट कसं भरायचं हा पूर्ण त्याचा निर्णय. पण त्याला चित्र आवडत होतं. तर म्हणजे अशी मुलं अनेक असतात, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या काही संस्थाही आहेत, त्यांच्यासाठी केलं जातं किंवा नाही जात. पण त्या निमित्ताने केवढ्या वेगळ्या पद्धतीच्या माणसांपर्यंत आपण पोहोचू शकतोय चित्रातून. ह्यांनी मला म्हणजे मी गडबडून गेले की हे काय होतंय. नाही, खरंच हेलावल्यासारखं. हो ना, म्हणजे हे मी अपेक्षितच नव्हतं असं काही घडणं, पण ते घडतंय. म्हणजे अक्षरशः रस्त्यावरची लोक, भिकारी लोक, ह्यांना सुद्धा त्यांनी कुठेतरी आनंद मिळत असेल या विचाराने छान वाटतं. खरंय. चित्रकार म्हणून मला असं नेहमी वाटतं की एक क्षितिज तुम्हाला समोर दिसत असतं आणि तिथे तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हा लक्षात येतं की अरे क्षितिज खूप लांब गेलंय. आणि त्यामुळे आपण खूप अपुरे पडतो. आणि असंख्य गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे अजून त्याच्या जवळही पोहोचलेलो नाहीये, त्याची जाणीव एक सतत होत राहते. या सगळ्या प्रवासामध्ये मला काही लेखही चांगले लिहिण्याची संधी मिळाली आणि जवळजवळ 70हून जास्त मी आर्टिकल्स वेगळ्या वेगळ्या नियतकालिकांसाठी लिहिलेली आहेत. त्याच्यात स्त्री चित्रकारांवर काही लिहिलेली आहेत, बालचित्रकलेवर अनेक आहेत. चतुरंगमध्ये माझी एक सिरीज होती. तर अशी आर्टिकल्स लिहिणं हा सुद्धा एक कलाकार म्हणून एक मला फार चांगली संधी वाटते आणि खूप एनरिचिंग अनुभव मला वाटतो तो. वा, क्या बात आहे. मला वाटतं तू मध्यंतरी इकोलॉजिकल सोसायटीचा कोर्सही केला, तर त्यामुळे या निसर्गाच्या म्हणजे जवळ तू जास्त गेलीस का? काय त्यांनी म्हणजे बदल झाले तुझ्या स्वतःमध्ये? हो, मी गोळे सरांचा इकॉलॉजिकल सोसायटीचा 1 वर्षाचा डिप्लोमा केला आणि त्यातून पर्यावरणाचं भान माझं चांगलंच उंचावलं. त्याच्यातून तुम्हाला आजूबाजूला काय तुमच्या पर्यावरण आहे त्याची जाण चांगली येते. त्याच्यात तुम्ही सामान्य माणूस म्हणून काय करू शकता ह्याच्यासाठी काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात, बघायला मिळतात, एक्सपेरिमेंट्स कळतात. 3-1 वर्षापूर्वी प्राध्यापक GD अग्रवाल सरांचा देहांत झाला आणि त्यांनी गंगेसाठी आपले प्राण दिले. तेव्हा आम्ही काही
पर्यावरणाशी संबंधित लोक खूप हळहळलो आणि आमच्यातल्या काही जणांनी लीड घेऊन असं ठरवलं की आपण चेन फास्टिंगची एक मूव्हमेंट तयार करूयात. आणि त्यातून जवळजवळ मी 300 दिवस ही चेन फास्टिंगची मूव्हमेंट केली. रोज एकाने उपोषण करायचं. आणि त्याचा महत्वाचा एक भाग असा होता की कुठेतरी गंगा नदी आहे, ती माहिती जरी आपल्याला असली तरी आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे काम नाही करू शकत. तर आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणात आपण काय करू शकतो, ही जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची. आणि त्याच्यामधून आणि इकॉलॉजिकल सोसायटीमध्ये केलेल्या अभ्यासातून माझं टेकडीवर जाणं सुरू झालं होतं. आमच्या घराच्या अगदी मागेच टेकडी आहे आणि मुलांना घेऊन मी जायचे अधूनमधून. तर त्याच्यात आम्ही थोडं जास्त सातत्य आणलं आणि तिथे वनविभागाने काही प्लांटेशन केलेलं होतं. पण त्याच्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या होत्या, काळ्या पिशव्या असतात जाड, त्या इतस्ततः खुरलेल्या आम्हाला दिसत होत्या. तर आम्ही थोडेसे प्रयत्न करून बघितले की हा कोण उचलतं, का उचलल्या नाहीयेत. मग आम्ही तक्रार केली म्हणल्यावर कोणीतरी जाळल्या. मग जाळण्याचे पुन्हा दुष्परिणाम अनेक आहेत. तर हळूहळू आमच्या असं लक्षात आलं की अरे हे कोणालाही सांगून होणार नाहीये, आपण करायला पाहिजे. आणि मग माझी फॅमिली आणि मी, आम्ही 4 जण जायचो नेहमी नियमित. जास्त मी माझी 2 मुलं, असे मुलं अगदी छोटी होती तेव्हा. 7 वर्षाचा होता धाकटा आणि मोठा 11 वर्षाचा होता. पण त्यांनी ते जे काही उचललं ना त्याच्यातून ते विलक्षण वाटलं मला. म्हणजे आधी आम्हाला असं वाटायचं की किती सुंदर टेकडीवरची झाडं, किती सुंदर आहे, त्याला किती मस्त रंगाची फुलं येतात. तर मुलं म्हणतात की आता फुलं वगैरे ठीक आहे, पण आमचं लक्ष कचऱ्याकडे जातं. हो, मला वाटतं मी तुमची ती पोस्ट शेअर सुद्धा केली होती फेसबुकला. आणि माझ्या वॉक ग्रुपमध्ये जवळपास म्हणजे इतके कमेंट्स आणि इतक्या लाईक्स आल्या होत्या आणि इतकं लोक भारावून गेले होते की इतकी लहान मुलं टेकडीवर जाऊन कचरा सगळा तो किंवा प्लास्टिक, स्पेशली प्लास्टिक सगळीकडे त्यांना दिसतंय. आणि जवळपास 5-5 बॅग्स तुम्ही त्या आणत होतात खाली, म्हणजे तो कचरा गोळा करून. खरंच अमेझिंग. अगदी. नाहीतर ना तो कचरा तिथेच मातीत गाडला गेला असता आणि त्याला अनेक वर्ष विघटनाला लागली असती आणि मग काही उगवलं नसतं तिथे, किंवा ते पक्षी खातात. त्यामुळे ती इतकी मोठी रिस्क असते ना निसर्गासाठी. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की आपण छोटंसं काहीतरी त्या टेकडीसाठी करू शकलो. आणि ते नुसतं तिथवर राहत नाही, म्हणजे मुलं इतकी अब्झॉर्ब करणारी स्पंज सारखी असतात ना मुलं, इतक्या गोष्टी ते शोषून घेतात की माझ्या मोठ्या मुलांनी त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्याच्या वर्गाचा एक ग्रुप केलाय. आणि ते मुलं अधूनमधून जातात टेकडीवर आणि तिथलं प्लास्टिक गोळा करतात, आणतात. किंवा आपली जी रॅपर्स असतात ना, वेगळ्या वेगळ्या काय चिप्सची रॅपर्स, गोळ्यांची रॅपर्स तिथं खूप मोठ्या प्रमाणात पडलेली असतात. आणि इव्हेंच्युअली ना हा सगळा कचरा वाहून इधर गटारात जाऊन अडकणार आहे, सगळं तुंबणार आहे, किंवा नदीला जाऊन मिळणार आहे आणि नदी खराब होणार आहे, किंवा तिथली माती खराब होणार आहे. तर ह्या सगळ्या आमच्या कामामधून मुलांमध्ये वेगळ्याच काही गोष्टी रुजलेल्या मी बघितल्या. म्हणजे माझ्या मोठ्या मुलांनी सॉफ्ट ड्रिंक्स पिणं बंद केलंय, तो आम्हालाही पिऊ देत नाही. कमीत कमी प्लास्टिक घरात येईल ह्याच्यावरती त्याचा भर असतो, जे खूप अवघड आहे हे दिसतंय त्याला. त्यामुळे ते एवढे असे प्रेरित झालेत ना, ही 9वीतली मुलं आहेत आता फक्त, पण ती शोधात आहेत की काय करता येईल या सगळ्या गोष्टींचं. आणि जेव्हा एखादी गोष्ट एवढी आतून यायला लागते ना, तेव्हाच काहीतरी त्याचं घडू शकतं, कृतीमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर असं ते एक सायकल असं पूर्ण होतंय असं मला दिसतंय. आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन माझ्या मुलाला लेखनाचं पण अंग आहे चांगलं. हो, मी आल्याच तुम्ही मला त्याचं पुस्तक दिलं, माती आणि पाती. आणि खरंच म्हणजे ओजस फाटक हा लेखक आहे आणि तो अवघा 7वीतला लेखक आहे. अमेझिंग आहे हे. काय कसं त्यांनी लिहिलं? हो, 2 वर्षापूर्वी त्यांनी ते आपणहून लिहायला सुरुवात केली त्यांनी. आणि एक जण आम्हाला म्हणले आमच्या ओळखीचे की माझी एक वेबसाईट आहे लहान मुलांच्या लिखाणासाठी, ते आपण ते करूया का प्रकाशित? तर हो म्हणलं. आणि मग त्यांनी नेटानी 13 गोष्टी लिहिल्या. मग अगदी शोधून काढल्या वेगळ्या वेगळ्या की काय लिहिता येईल, कसं लिहिता येईल. त्यामुळे त्याची शैली पण त्यातून छान डेव्हलप झाली. आणि त्याला किती कळकळीने वाटतात टेकडीबद्दलच्या गोष्टी, किती प्रेम वाटतंय त्याला. किंवा माझा धाकटा मुलगा आहे, तो पण फार इंटरेस्टिंग पद्धतीने रिस्पॉन्ड करायला लागला. आणि आम्ही खूप वेळ टेकडीवर घालवायला लागलो ना. एकदा तो मला विचारत होता की बीला स्पर्श कळतो का? मी म्हणलं हा काय प्रश्न आला ह्याच्याकडनं. फारच डीप प्रश्न होता तो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा तिथे गेलो, ते बिया जिथे आम्ही गोळा करायचो, पेरण्यासाठी गोळा करायचो. तो म्हणला की बीला नक्की स्पर्श कळतो बरं का, नाहीतर तिला कसं कळेल की मातीत पडल्यावर रुजायचंय आणि टेबलावर ठेवलं तर नाही रुजायचंय. ऐक, तर हे 7 वर्षाच्या मुलाकडून येऊ शकतं. अमेझिंग. आणि मग
जी सुटली ती पोरं, म्हणजे आहा. त्यांचं असं खूप मोठं मी लिहून सुद्धा ठेवलंय काय काय, वा, की वा. काय काय घडतं निसर्गात जाऊन ना, मुलांमध्ये इतके सुरेख बदल होतात. आणि या सगळ्याचं एक सुंदर तू पुस्तक लिही, मला वाटतं खरंच, कारण हे अमेझिंग आहे हे, फार खरंच. फार मस्त आहे. हम्म. फारच म्हणजे किती किती खोल असतात. छोटी खरं. मुलं केवढी सेन्सिटिव्ह असू शकतात. खरं. आणि यू जस्ट हॅव टू बी देअर. असं काय तुम्ही काही शिकवताय, स्पून फिडिंग करताय अशातला भाग नाहीये. त्यांच्या आतून येतंय सगळं हे. क्या बात आहे. शोभाताईंची आभा म्हणजे तू त्यांची हे, आणि आता आभाचा ओजस आणि धाकट्याचं काय नाव आहे? तुहीन. तुहीन. अरे वा, काय अर्थ काय आहे या नावाचा? तुहीन म्हणजे हिमकणक, स्नोफ्लेक. अगं किती गोड नाव आहे. हिमालयातलं नाव आहे. मस्त मस्त. मला असं वाटतं की तू अनेशा आज विद्यावाणीच्या या फोरमवर आलेली आहेस, तर तू तुझ्या म्हणजे एक चित्रकार आहेस, एक निसर्गाची काळजी घेणारी एक मुलगी आहेस. तू काय सांगशील या तरुण पिढीला? कारण पुणे युनिव्हर्सिटीचा मोठा म्हणजे वारसा आता हा ऐकणार आहे तुझ्याकडून, पुढची ही पिढी ऐकती आता, त्यांना तू काय सांगशील? मला वाटतं की मुलं ऑलरेडी खूप सेन्सिटिव्ह आहेत. तरुण पिढीला जाणीव नक्की आहे की काय आपल्या पर्यावरणाचं आपण करून ठेवलंय, किंवा आपल्या आधीच्या पिढ्यांनीही खूप चुकीचे निर्णय घेऊन काही गोष्टी केल्यात. आणि आपल्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल केल्याने आपण खरोखर मानवजात वाचवू शकतो अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने ऍक्शन्स मध्ये ते उतरायला पाहिजे. आधी आपली नदी वाचवण्यापासून सुरुवात करूयात. नदी एवढी दुर्लक्षित आहे, किंवा कचरा आपण खुशाल फेकून देतो ना इकडे तिकडे. आणि आपल्याला अशी सवय असते की त्यांनी फेकलाय, मी का उचलायचा. त्याच्यातून बाहेर काढायची गरज आहे स्वतःला, की ठीक आहे आपण एकाच शहराचे नागरिक आहोत, तर आपण सगळे मिळून साफ करूयात. हा ऍटिट्यूड आला ना तर खूप बदल होतील असं वाटतं मला. क्या बात आहे. आभाताई, तू आज विद्यावाणीच्या कॅलिडोस्कोप कार्यक्रमात आलीस आणि इतक्या मनमोकळेपणे खूप छान गप्पा मारल्यास आपल्या या सगळ्या श्रोत्यांशी, त्याबद्दल मी तुझे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सो मच. मला पण छान वाटलं ह्या गोष्टीविषयी बोलायला. सतत डोक्यात चालूच असतात, आणि त्याच्याविषयी बोलणं म्हणजे असं एक इंट्रोस्पेक्शन सारखंच असतं, की पुन्हा स्वतः डोकवायला मिळतं आणि नव्याने काही गोष्टी सुचतात. ते मला फार आवडतं. धन्यवाद. धन्यवाद. प्रसिद्ध वॉलपेंट आर्टिस्ट आणि रंगजा या ग्रुपच्या संस्थापिका आभा भागवत यांची अपर्णा डोळे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रम होता कॅलिडोस्कोप. श्रोते हो, मंगळवारी दुपारी ठीक 3:30 वाजता आम्ही ही मुलाखत पुन्हा प्रसारित करू. कॅलिडोस्कोप मालिकेच्या पुढील भागात आपण भेटणार आहोत मेधा गोखले यांना. तेव्हा नक्की ऐका कॅलिडोस्कोप, फक्त विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ अर्थात 107.4 मेगाहर्ट्झवर. रसिको हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.